कोरोनाबाधित व घरी विलगीकरणातील रुग्णांसाठी लायन्स व लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी या सेवाभावी संस्थेची जुन्नर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी शिवनेरी लायन्स ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली असून नारायणगाव या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, प्लाझ्मा दान अभियान, लसीकरण, जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट या उपक्रमाचे सुरुवात करण्यात आली. ऑक्सिजन बँक उपक्रमाअंतर्गत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन कोरोनाबाधित व घरी विलगीकरणातील रुग्णांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून पण त्या तुलनेने सर्वांना ऑक्सिजनची गरज पूर्ण होत नाही. या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेत रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची गरज लक्षात घेऊन 10 मशीन उपलब्ध केल्या असून त्याचा गरजूंना उपयोग होणार आहे. तसेच लायन्स व लिओ क्लब प्लाझ्मा दान अभियानाअंतर्गत ही प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करत असून आतापर्यंत लायन्समार्फत 50पेक्षा जास्त रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, अमित बेनके, लायन्सचे रिजन चेअरपर्सन मनोज भळगट, लायन्स शशीभाऊ वाजगे, लायन्स दीपक वारुळे, लायन्स जितेंद्र गुंजाळ, लायन्स संदीप मुथा, लायन्स शिरीष पवार, लायन्स विवेक मुळे, लायन्स अजय चोरडिया, लायन्स अशोक खांडगे, लायन्स संतोष रासने, लायन्स सुनील चोरडिया, लायन्स रंगनाथ गोल्हार, लायन्स सचिन जंगम, लायन्स लक्ष्मीकांत काजळे, लायन्स राजेंद्र पवार, लायन्स दिलदीप बांगा, लायन्स योगेश रायकर, तसेच धर्मेंद्र गुंजाळ, गणेश वाजगे, तुळशीदास कोराळे यांसह लायन्स व लिओचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सदर उपक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष मिलिंद झगडे, सचिव विश्वास भालेकर, खजिनदार बंडू करपे, संपत शिंदे, प्रोजेक्ट समन्वयक योगेश जुन्नरकर व नरेंद्र गोसावी, तसेच प्लाझ्मा दान अभियानासाठी राजेश देसाई, लिओ रोहन पाटे, प्रसाद जठार व लिओ मंदार रत्नपारखी यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स अजित वाजगे व आभार लायन्स संपत शिंदे यांनी मानले. लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या माध्यमातून शिवनेरी लायन ऑक्सिजन बँक, त्याचबरोबर फोटो पॉईंट आणि प्लाझ्मा दान ही आमच्या लिओनची चळवळ याचा एक औपचारिक उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले नारायणगाव नगरीचे, त्याचबरोबर ज्यांना आदर्श सरपंचाचा पुरस्कार मिळाला आहे आमचे मित्र बाबू पाटे, तालुक्याचे युवा नेते आमचे मित्र अमित भाऊ बेनके, आमचे माजी अध्यक्ष रिजन चेअरमन मनोज भाऊ भळगट, त्याचबरोबर उपस्थित वाजगे साहेब, धरमदेव साहेब, कोराळे साहेब, गुंजाळ साहेब आणि उपस्थित माझा सर्व लायन्स परिवार. खरं तर आपण पाहतोय या कोरोनाच्या महामारीमुळं किंवा या वाढत्या संसर्गामुळं खरं तर आरोग्य यंत्रणेवर भरपूर ताण आलेला आहे. त्या माध्यमातून आपण पाहतोय व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे, प्लाझ्मा मिळत नाही आहे, रेमडेसिवीर मिळत नाही. आणि अशी परिस्थिती जेव्हा आमच्या लायन्ससारख्या मेंबरच्या पुढे येते तर नक्कीच आपण काहीतरी केलं पाहिजे. ही भावना आमच्या प्रत्येकाच्या मनात तयार होते. आता काय करत असताना त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल हा विचार करत असताना आमच्या सर्वानुमते आपण जर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन घेतलं तर नक्कीच ठीक आहे, याचा उपयोग हा फार मोठा नाही आहे, परंतु आपण काही प्रमाणात तरी आपण अनेक रुग्णांचा आपण प्राण वाचवू शकतो. ठीक आहे, याची जी उपलब्धता मेन येते, एक तर आपण होम आयसोलेशन करण्याची उपलब्धता जास्त आहे किंवा जे पेशंट आपल्याला घरापासून हॉस्पिटलपर्यंत न्यायची त्यांना उपलब्धच आहे, परंतु नक्कीच याच्यातनं काहीतरी रुग्णांना फायदा होणार आहे. आणि हा प्रयोग आपल्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात करायला काही हरकत नाही असा ज्यावेळेस आमच्या सर्वांचा निर्णय झाला आणि या निर्णयाला माझ्या सर्व मेंबर्सनी पाठिंबा देऊन प्रत्येकाने 12,000 रुपये दिलेले आहेत. आणि म्हणूनच एवढा मोठा ऑक्सिजन बँकेचा प्रोजेक्ट आपल्याला करणं खरं शक्य झालेलं आहे. तेव्हा प्रथमतः मी माझ्या सर्व लायन्स मित्रांचा आभार मानतो, कारण आपण दिलेलं सहकार्य, दिलेलं आर्थिक अनुदान, त्यामुळेच आपण अनेक चांगली कामं आजपर्यंत केलेली आहेत. असो तर ही मशीन जी आहे याची माहिती आपल्याला सर्वांनी दिलेली आहे. त्या मशीनचा फायदा आपल्या तालुक्यातील जनतेला नक्कीच होईल, यात कुठलीही शंका नाही. त्याबरोबरच आता खरं तर कोरोनाचा प्रसार वाढत चाललेला आहे, दुसरी लाट आहे, तिसरी येणार आहे आणि याच्यावर कुठलंही आजपर्यंत असं खंबीर औषध किंवा प्रॉपर औषध निघालेलं नाही आहे. रेमडेसिवीर वगैरे फक्त अँटीबायोटिक औषध आहेत.
ही जर आपल्याला ही लाट थोपवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लसीकरण व्हॅक्सिनेशन. तरच आणि ते व्हॅक्सिनेशनची जनजागृती होण्यासाठी त्याला प्रेरणा देण्यासाठी आम्ही सेल्फी पॉईंट तयार केली. याची खरं तर मूळ कल्पना आमच्या दीपक भाऊंची. 1 तारखेला खरं तर महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या इथं 18 ते 45 वयोगटात व्हॅक्सिनेशन चालू होणार होतं. दीपक भाऊंचं म्हणणं होतं इतरला लागले पाहिजे, परंतु प्रॉब्लेम आले काही. आणि ते आता आम्ही आता मी 2 ऐकले, वारवाडी आणि जुन्नर. अजून सर्वच पॉईंटवर आम्ही तयार करणार की जेणेकरून बाबा याच्या माध्यमातून की त्या चळवळीला प्रेरणा मिळेल, लोकांमध्ये जनजागृती होईल आणि जास्तीत जास्त व्हॅक्सिनेशन होऊन खरं तर आपण खऱ्या अर्थानं कोरोनामुक्त व्हा, त्यामागचा उद्देश आहे. आता खरं तर आम्ही प्लाझ्मा दान अभियान ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राबवलं होतं. त्यावेळेस आम्ही जे आपले डोनर आहेत त्यांना मी स्वतः घेऊन जायचं मोर्या बँकेमध्ये, त्यांचा प्लाझ्मा घ्यायचा, डिस्ट्रीब्यूट करायचा, परंतु ती प्रोसिजर फार किचकट होती. म्हणून या माध्यमातून आता आमचा जो लिओ ग्रुप आहे, त्या लिओ ग्रुपने जवळ 27 ते 28 डोनर तयार केलेले आहेत. आणि त्या डोनरला जर आम्ही त्यांना फोन केला तर ते जाऊन प्लाझ्मा देतात किंवा हे करतात, रिप्लेस करतात. मग ती एक चळवळ त्यांनी केली म्हणून त्याचं उद्घाटन आपण या माध्यमातून करणार आहोत. खरं तर लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या माध्यमातून एक सकारात्मक पाऊल आहे. हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि आज ही ऑक्सिजन बँक आपल्या तालुक्यामध्ये चालू होत आहे. मला अनेक लोकांचे आतापर्यंत फोन आले, त्याचा मी स्टेटस ठेवलं होतं की हा खूप चांगला उपक्रम आहे असे. नक्कीच आज आपल्या प्रत्येकासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे मला असं वाटतं. आपण सर्वांनी सहकार्य केलं, आपण सर्व त्याबद्दल. आजचा होणारा कार्यक्रम खरं तर नारायणगाव असेल, जुन्नर तालुका असेल, संपूर्ण जगच कोरोनाने पूर्णपणे व्यापलेलं असताना अनेक सेवाभावी संस्था नारायणगाव परिसरात असतील किंवा आपल्या आजूबाजूला खरं तर काम करतात. प्लाझ्मा दान असेल, आपल्या सुदीप कासाब्यांचं भटक्यांती ट्रेकर्स असतील, आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने गरजूंना जेवण असेल, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतोय आणि जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचायची सेवा, रेमडेसिवीर उपलब्ध करून देणं असेल, तुमच्या बेड उपलब्ध करून देणं असेल. शिरीष भाऊंचं माझा बराच वेळा फोन प्लाझ्मासाठी सुद्धा बराच वेळा झाला की आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने काय काय करता येऊ शकतं. त्या पद्धतीचं नियोजन जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतो आणि आज खरोखर एक चांगली संकल्पना घेऊन आपण लायन्स क्लब वतीने आपण इथं सगळे जमलं, अध्यक्षांनी संकल्पना मांडली आणि आपण सगळ्यांनी उचलून धरलं. खरं तर आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं आभार आणि स्वागत करतो की संकल्पना खरंच मी काल आपणच फोन केला पुण्यात एक पेशंट घरी सोडायचा होता. तिथे विचारलो किती तुम्हाला भाडं पडेल. साधारणपणे 20,000 रुपये डिपॉझिट आहे, 1,000 रुपये रोज भाडं सांगितलं. मी जवळजवळ 1 महिना जर आपण ते वापरलं तर 50,000 रुपये, 30,000 रुपये खर्च आणि 20,000 रुपये त्यांच्याकडे जमा. असं सर्वसामान्य माणसाला जर परवडणार असेल असं एवढं मोठी रक्कम शक्यच होतं. त्यामुळं हा जो काही उपक्रम तुम्ही घेतला आहे आता, आज किती 9 मशीन्स आहेत. अजय भाऊ अजून 5 मशीनची ऑर्डर द्या, आम्ही आमच्या वतीने तुमच्याकडे ते त्या माध्यमातून अजून काही चांगली सेवा करता येईल. अजून आपण याच्या चळवळीमध्ये अजून कोण कोण लोक जॉईन होतात. तर याची गरज आपल्याला आत्ता संपणार नाही ना. आता तरी कोविडचं थोडंसं कदाचित टेस्टिंग किट कमी असतील म्हणून आपला आकडा कमी येतोय, परंतु याची आपल्याला अजून शाश्वती नाही की तो कमीच होतोय. 8-15 दिवसामध्ये आपल्याला त्याचं निश्चित स्वरूपात अंदाज येणार आहे की नक्की काय होतंय, आपलं कमी होतंय, वाढतंय. तर त्या माध्यमातून आत्ता जरी कमी झालं तरी पुढची लाट आहेच परत. त्या माध्यमातून खरं तर हे निश्चित स्वरूपात एक चांगला उपक्रम आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या उपक्रमाला आम्ही सगळी ग्रामपंचायत असेल, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल, देवस्थान असेल, आपलं त्या सगळ्यांच्याच वतीने जी काही शक्य होईल ती मदत आपण करायची किंवा आमच्या सगळ्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा जी जी शक्य होईल मदत, अशी मदत आम्ही करायला निश्चित स्वरूपात तयार आहोत. लायन्स क्लबला खरं तर मलाही सहकार्य केलं होतं, पण मला काही दिलं नाही ते मी लायन्स पदग्रहण समारंभाला मला पण सदस्य करून घेतलं होतं. हरकत नाही, तुमच्याबरोबर आम्ही चांगल्या उपक्रमाला निश्चित स्वरूपात असणार आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायत खरं तर ही ऑक्सिजन घ्यायची वेळ आपल्याला इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आली की ऑक्सिजन आपण तयार करून घेऊ. आपण खरं तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप सारी झाडं लावली. आपल्यातही काही लोकांनी पुढाकार घ्यावा, ती झाडं चांगल्या पद्धतीने किमान सांभाळण्यासाठी जर काही उपक्रम आपल्या समोर झाला आहे, आपण पाणी घालतात. हायवेलाही बरीचशी झाडं आता चांगली झाली, जगलीत, मोठी झाली.
अजूनही ह्याही वर्षी आपण पुढच्याही वर्षी झाडं आपण लावणार, झाड लावायचा उपक्रम आपला नेहमीच राहणार आहे, की जेणेकरून भविष्यात आपल्याला ऑक्सिजन कमीच नाही पडला पाहिजे, याचा ऑक्सिजन आपल्याला घ्यावाच नाही लागला पाहिजे, यासाठी खरं तर आपण प्रयत्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून सातत्याने करतोय. याही वर्षी आपण काही फळझाडं सुद्धा देणार आहोत. त्याही माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपण ती एक विनंती करतो की आपण दिलेलं झाड निश्चित स्वरूपात लावा, मोठं करा, त्याचं फळही मिळेल आणि ऑक्सिजनही मिळेल, जेणेकरून नारायणगाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी आपण सगळ्यांचा हातभार लागला तर निश्चित स्वरूपात एक वेगळं गाव, आपण आदर्श गाव निर्माण करू शकतो. आपल्या ह्या उपक्रमाला ग्रामपंचायत असेल, राजेशिव छत्रपती प्रतिष्ठान असेल, त्याचबरोबर मुक्ताई देवस्थान ट्रस्ट असेल, या सगळ्यांच्या वतीने मी निश्चित स्वरूपात शुभेच्छा देतो. आम्हाला इथं बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. यांच्यामार्फत आज एक उपक्रम घेण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र मिलिंदराव, सर्व उपस्थित माजी अध्यक्ष रिजन चेअरमन वळगट साहेब, सर्व तिथं उपस्थित लायन्स क्लब, त्याच्याबरोबर नारायणगाव परिसरातले सर्व नागरिक, नारायणगावचे प्रथम नागरिक सरपंच बाबूराव पाटील, दमू शेठ, माझे सहकारी सागर, तुळशीदास, गणेश भाऊ, आत्ता झालेले दीपक शेठ वारोळे, इथं सगळी माहिती देण्यात आलेली आहे. लायन्स क्लब तालुक्यामध्ये समाज कार्यक्रमासाठी खूप पुढे अग्रेसर असतो. गेली 2 वर्ष आपल्या लायन्स क्लब मार्फत होणारे प्रोजेक्ट्स दरवर्षी करतो, ते आता कमी पडलेले आहेत. पण जी गरज कोविडच्या काळामध्ये होती, ते PPE किट झालं, सॅनिटायझर स्टँड झालं, खांडगे साहेबांनी स्वतःच्या कंपनीत ते काही बनवले आणि सुरुवात त्याची पोलीस स्टेशन असेल, लेनेद्री असेल, डॉक्टर राऊत, बऱ्याचशा ठिकाणी लायन्स क्लबचे स्टिकर असलेले स्टँड पाहण्यात आले, PPE किट वाटले गेले. खूप चांगलं काम आपण सुरू केलं आणि तुम्हाला बघून बऱ्याच जणांनी ते अंगीकृत करून वाटप केलेलं आहे. आज जो उपक्रम तुम्ही राबवत आहेत, खरं तर खूप स्तुत्य उपक्रम आहे. एखाद्याला ऑक्सिजन लागला तर जवळजवळ तो मोठा सिलेंडर घरी न्यायचा तर म्हणजे 15,000 डिपॉझिट द्या म्हणतात. तो रिफिल करायचं तर 800, 900, 1200, 1500 रुपये जशी अवेलेबिलिटी असेल त्याच्याप्रमाणे तो घ्यावा लागतो. पण हे जर तुम्ही दिलं आणि फक्त 200 रुपये प्रमाणे तुम्ही घेणार आहात नाममात्र दरावरती, आणि डिपॉझिटची अजून चर्चा झालेली नाही, आपण बिनतारणी कर्ज देतो तसंच झालेलं आहे. एखादे 2 जामीनदार घ्यावे आणि एखादा माझ्या जवळचा गरीब असेल, त्याला लागला, त्याची हमी मी घेतली पाहिजे. ती मशीन माझ्या जबाबदारीवर द्या, मी त्याला तारण राहतो किंवा मी त्याला जामीन राहतो. अशा उपक्रमात ते जर नेलं तर परत यायची हमी आपल्याला येईल. आणि लायन्स क्लबनी आता प्रोजेक्ट म्हणून कोणीतरी 2 जणांची जबाबदारी घेतलेली मला वाटते. ती 9 मशीन वसावींनी घेतलेली. जरी मशीन याच्या घरी गेलं तर आपलं रोज एक हेलपाटा आहे का, पडले का, चांगले आहे का, तुझी तब्येत कशी, 90 जण आहे, 9 घरावर फिरायला आपल्याला काही अडचण येणार नाही. फक्त काळजी घेऊन किंवा फोनवर तरी त्याला विचारपूस केली पाहिजे. 9 मशीन मला वाटते ह्या 2 दिवसातच त्या संपून जातील. यदा कदाचित आपल्याला चांगला उपक्रम म्हणून खूप मागणी वाढली, आपण त्याच्यात सगळे आमच्यासारखे जे समाजकारणामध्ये काम करतात हेही तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. तुमचा उपक्रम खूप चांगला आहे. तुमच्या याच्यामध्ये मेडिकल क्षेत्रात काम करणारे सुद्धा तुमचे माजी अध्यक्ष होऊन गेलेले, त्यांचंही सहकार्य तुम्हाला लाभलं. त्यांच्याही माहितीनुसार काही गोळ्या औषधं लागल्या त्यासुद्धा ते दरवेळेस देत असतात. स्वतः करोना झाल्यावरती काय काय अनुभव झाले त्याचा माझा 1 तास फोन झाला की कोणती गोळी खाल्ली पाहिजे, कसे खाल्लं पाहिजे, काय झाल्यावर करोना झाला, चांगली माहिती त्यांनी दिलेली. सगळेजण तुम्ही जेवढी आता लायन्स क्लबचे मेंबर आहात, हे सगळी व्यापारी मंडळी जे ते आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करते. निश्चितप्रमाणे तुम्ही जोडलेली माणसं आणि तुमचा चालू उपक्रम तुम्हाला कुठंच इथून पुढं अडचण येणार नाही. आणि एवढं तुमचं समाजामध्ये नाव आणि वागणूक चांगली आहे. मी अधिकचं बोलत नाही. उपक्रमाला तुम्हाला आमदार अतुलदादा बेनके, कोल्हे साहेब, त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे भाग्यवती शेटजी बेनके यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आजचं हे औचित्य साधून दुसरे 2 कार्यक्रम म्हणजे रंगाभवानी आमचे अंकल यांच्या लग्नाचा आज वाढदिवस, यांच्या लग्नाला 34 वर्ष, रंगाच्या लग्नाला 18 वर्ष झालेले आहे. त्यांनाही मी माझ्या समयात आलेले, त्याचबरोबर अतुलदादा यांच्या वतीने शुभेच्छा देतो. स्तुत्य उपक्रम आहे. ह्या उपक्रमाला तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. ऑक्सिजन बँक याच्या आज शुभारंभासाठी उपस्थित
लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटील तसेच युवा नेते अमित भाऊ, क्लबचे अध्यक्ष मिलिंद भाऊ, उपस्थित सर्व. लायन्स ही संस्था 100 वर्षापासून ही जगात कार्यरत आहे आणि गेली 100 वर्ष सामाजिक कामावर ही काम करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपलं एक लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी काम करत आहे. दरवर्षी येणाऱ्या कुठल्याही संकटाला लायन्स इंटरनॅशनल मार्फत आपल्याला जे काही निधी उपलब्ध होतो किंवा त्या निधीतनं त्या कामाला जे काही आहे म्हणजे मग चाइल्ड कॅन्सर असू द्या किंवा आता कोरोनाची महामारी असू द्या, मागच्या वेळेस माळीण दुर्घटना असू द्या, यामध्ये आपल्याला ते काम आणि त्या लोकांची सेवा कशी होईल अशा पद्धतीचं आपल्याला एक प्रेरणा देणारं काम लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल आपल्याला करत असतं. त्याच माध्यमातून यावर्षी कोरोनाच्या काळात मिलिंद भाऊने जशी धुरा स्वीकारली म्हणजे 1 जुलैपासून धुरा स्वीकारली त्यावेळेसपासून कोरोना संदर्भात काम करताना मग तो कोरोना सन्मान असू द्यात किंवा कोरोना योद्धांचा सन्मान असू द्यात किंवा PPE किट, प्लाझ्मा डोनेशन, म्हणजे सर्व उपक्रम, मास्क वाटप किंवा आपल्या रिक्षांना लोकांना सुविधा व्हावी याच्याकरता जी काही फिल्म आहे हे सर्व उपक्रम ह्या वर्षी प्लाझ्मा डोनेशन ह्या सर्व उपक्रमांमध्ये लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी कायम अग्रेसर आहे. यावेळेस पण आमच्याकडनं असा विषय झाला होता की आपण हे मशीन एक घ्यायचं, 1 किंवा 2 मशीन घ्यायचा असा विचार केला होता आणि विचार मांडल्यानंतर सर्व सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद झाला की आपण ही बँक 1 आणि 2 न चालवता 10 मशीन आपल्याला कशा होतील किंवा 10च्या 15 कशा होतील याच्याकरता आम्ही सर्वांनी जी एक बैठक घेतली त्याला सगळ्यांनी म्हणजे दुजोरा देऊन पैसे जाहीर करून आम्हाला ही जी ऑक्सिजन बँक मशीन इमिजिएट कशी करता येईल याच्याकरता आम्ही खूप प्रयत्न केले. म्हणजे त्याच्याकरता विशेष म्हणजे योगेश जुन्नरकर, नरेंद्र गोसावी, शिरीष जठार यांनी मशीन उपलब्ध नसताना नाशिकमधनं जाऊन मशीन आणणं एका दिवसात ते करणं अशा पद्धतीचं काम ह्या लायन्सच्या मार्फत आम्ही करत राहणार आहोत इथून पुढेही पण. आणि हे जे आहे ना हे चांगल्यापैकी चाललेलं आहे. पुण्यामधनं सुद्धा हे जे पुण्यामध्ये पण असे काही वाटप झाले. पुणा, नगर, नाशिक आपला जो डिस्ट्रिक्ट आहे हा असा पुणा, नगर, नाशिक अशा पद्धतीत विखुरलेला आहे आणि ह्या सर्व ठिकाणी लायन्स ऑक्सिजन बँकचं काम चालू झालेलं आहे आणि गावागावात ऑक्सिजनची जी काही गरज आहे हे आज ऑक्सिजनचा जो तुटवडा आहे त्या ऑक्सिजनच्या तुटवड्याचं कुठं ना कुठं की ज्या लोकांना बेड मिळत नाही त्या लोकांना कमीत कमी गाडीत ऑक्सिजन देऊन त्याची प्राथमोपचार जो म्हणतो आपण थोडक्यात तो करून कमीत कमी त्याला तिथे सर्व्हाइव्ह करण्याकरता जी ताकद देणं हे ह्या ऑक्सिजन बँकचं खरं काम आहे. आणि त्या माध्यमातून हे काम करताना सगळ्यांनी याला सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळ्याच क्लबच्या मेंबरचं धन्यवाद. आणि हा प्रोजेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पुढेही नेऊ आणि अजूनही त्याच्यामध्ये काही मशीन वाढवता आले जसं बाबूभाऊंनी सांगितलं तसं तर ते नक्कीच प्रयत्न करू. काय आपण इथं जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमासाठी नारायणगावचे प्रथम नागरिक बाबूभाऊ, नंतर अमित भाऊ, आमचे अध्यक्ष दगडे साहेब आणि आपण सर्व लायन्स मेंबर गणेश भाऊ सर्वजण आलात आणि आपलं जे प्रथम उद्घाटन केलं त्याबद्दल आम्ही सर्व लायन्स क्लब सर्वांचं आभार.